गेली 5 दिवसापासून मुंबई, कोकण किनारपट्टी आणि पुणे जोरदार पाऊस बरसत आहे. पावसाची पुढील स्थिती कशी असणार आहे हे जाणून घेण्यासाठी ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. सर, गेली 5 दिवसापासून सातत्यानं पुणे असेल, मुंबई असेल किंवा कोकण किनारपट्टी अगदी जोरदार पाऊस सुरू आहे. आता पुढील पावसाची स्थिती कशी असणार आहे? पुढं आज, उद्या आणि परवा तिन्ही दिवस हवेचे दाब कमी कमी होत जाणार आहेत. तिथले विशेषतः आज 1002 हेक्टोपास्कल इतका महाराष्ट्रावर हवेचा दाब आहे. उद्या तो 1000 हेक्टोपास्कल इतका कमी होतो आहे आणि परवा आणखी त्याहून कमी होतो आहे. त्यामुळं पावसाचं प्रमाण उद्या आणि परवा वाढणार आहे. कोकण किनारपट्टीमध्ये कोकणातले जे जिल्हे आहेत, सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल, पालघर असेल, रायगड असेल, मुंबई आहे विशेष, इथं साधारणपणे 100 ते 150 मिलीमीटर किंवा 200 मिलीमीटरपर्यंत काही ठिकाणी पावसाची शक्यता दररोज आहे पुढचे 2-3 दिवस. त्यानंतर पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यालाही जवळजवळ एक 50-60 मिलीमीटर उद्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातल्या बहुतांशी जिल्ह्यात, आता कोकणातले आणि पुणे या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे, तर काही भागात हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता असणारे जे जिल्हे आहेत हे सोलापूर आहे, अहमदनगर आहे, मराठवाड्याचे बरेचसे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये समावेश आहे, आणि विदर्भातले पण काही जिल्हे आहेत की हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पण हा पाऊस टिकून राहणार आहे. हे 4-5 दिवसही राहणार आहे आणि पुढंही पाऊस प्रमाण थोडं कमी होणार आहे, पण पाऊस राहणार आहे. सर, एकीकडे बघतोय की आपण कोकण किनारपट्टी असेल, मुंबई असेल, पुणे असेल, म्हणजे पुण्याच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट दिला आहे, मुंबईला रेड अलर्ट आहे, पालघरला आहे, ठाण्याला आहे. मात्र मराठवाड्याकडे बघितलं तर खूप पाऊस कमी पडताना सध्याच्या परिस्थितीला तरी दिसतोय. पुढची परिस्थिती कशी असणार आहे मराठवाड्याच्या संदर्भात? एकूण मराठवाड्यात देखील खूप चांगल्या पावसाची शक्यता पुढं आहे. आता सध्याला नैऋत्य मान्सून नुकतेच 7 ते 8 दिवस ॲक्टिव्ह झालेला आहे. त्याच्यापूर्वी पाऊस वेळेवर आला, म्हणजे अंदमानमध्ये, नंतर त्याला उशीर झाला केरळमध्ये पोचायला, आणि कोकणात पोचल्यानंतर पुन्हा थांबला. याच्यावरती काही हवामान बदल ज्याला म्हणतो आपण, तसे काही परिणाम झाले, आणि त्या परिणामाने मग कार्बन डायऑक्साईड लेवल वाढलेले असेल, इतर काही आणखीन काही फॅक्टर असेल, युद्धाचा देखील परिणाम असू शकतो असं माझं मत आहे. कारण मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, मोठ्या प्रमाणात उष्णता रिलीज झाली, आणि आज आपल्याला जे युरोपमध्ये एवढी उष्णता दिसते आणि आपल्याकडे मात्र या आत्ता जो सांगितला पट्टा, त्या पट्ट्यात पाऊस आहे. कोकण असेल, मुंबई असेल आणि पुणे असेल. आता पुढे देखील पाऊस सरकेल, कारण आता हवेचे दाब बदलत आहेत. उद्या आणि परवा हवेचे दाब बदलत आहेत. हवेचे दाब कमी झाले की पाऊस तिकडेही वाढेल. यावर्षी अल निनो सक्रिय झाला आहे. यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पाऊस कमी पडणार आहे असं म्हटलं जात होतं. खरंच याचा प्रभाव आहे का, आणि अशा काही परिस्थिती ओढवणार आहे का पुढे? आता मी स्वतः बारकाईनं अल निनोचा बारकाईनं अभ्यास करतोय, ते गेले जवळजवळ 2023 सालापासून. आता पेरू हे जे ठिकाण आहे जिथलं तापमान मोजलं जातं पाण्याचं, तिथं 21°C फक्त तापमान आहे. इक्वाडोर हे विषुववृत्तीय भागात आहे, प्रशांत महासागराच्या आणि दक्षिण अमेरिकेच्या जवळ, तर तिथं 24°C तापमान आहे. अद्याप तापमान वाढ सुरू झालेली आहे, परंतु अजून तिथं वाढलेलं नाही तापमान. ही एक बाजू झाली. दुसरी बाजू, भारतीय हवामानशास्त्र विभागाने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये IOD पॉझिटिव्ह होईल असा अंदाज दिलेला आहे. त्यामुळं ती एक शक्यता अशी आहे की बरेच वेळेला लोकांना शंका आहे की ऑगस्ट-सप्टेंबरचं काय होईल. IOD जर पॉझिटिव्ह झाला तर चांगला पाऊस होईल. IOD हा एल निनोला प्रतिबंध करतो, त्याच्या ह्याला जोराला, आणि पाऊस चांगला होतो, असा 1997 सालचा हा दाखला आहे. 1997 साली IOD पॉझिटिव्ह झाला आणि नंतर एल निनो म्हटले आणि एल निनोचा प्रभाव कमी झाला. असं वर्ष हे असू शकतं, असं ह्या परिस्थितीत दिसून येते सध्याला. तर सर, आता मुंबई आणि पुण्यासाठी पुढील हा जो हप्ता आहे किंवा आठवडाभर आहे, एकंदरीत पावसाची कशी स्थिती राहणार आहे? साधारणपणे कोकणातले आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये 100 ते 150 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. मुंबईला तर 100 ते 200 मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. म्हणजे बदलून एक दुसऱ्या दिवशी वाढ होऊ शकते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जे काही पाऊस होईल त्यामुळं मोठे काही प्रश्नही निर्माण होतील. ते सोडवण्याचं काम करावं लागेल. मग पाणी साचणं असेल, इतर काही प्रश्न असतील. आणि भविष्यकाळात असं मला वाटतं की
की जर पाऊस काही कमी झाला तर तो फक्त जो दुष्काळी पट्टा आहे महाराष्ट्रातला, मग धुळ्याचा काही भाग, त्यानंतर नाशिकचा पूर्व भाग, त्यानंतर पुण्याचा पूर्व भाग, अहमदनगरचे काही जिल्हे, त्यानंतर साताऱ्याचा पूर्व भाग, ह्या भागामध्ये थोडाफार कमी होऊ शकतो. त्याचबरोबर जे मराठवाड्याचे जिल्हे आहेत त्यातले 1-2 जिल्हे जे असतील, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, ते या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी थोडाफार होऊ शकतो. तो उस्मानाबाद शब्द वापरला मी तो. एकंदरीत आपण सध्या बघू शकतोय की मुंबई असेल, कोकण किनारपट्टी असेल, आगामी काही दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने पाऊस बरसेल. मात्र मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पर्जन्यमान हे कमी असणार आहे, असा अंदाज जो आहे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांच्याकडून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.